सांस्कृतिक कार्य संचालनाच्या वतीनं सलग 63व्या वर्षी सुरू असणारी राज्य नाट्य स्पर्धेची कोल्हापूरची प्राथमिक फेरी या ठिकाणी झालेली आहे। कोल्हापूरचं महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे आणि इतर राज्यांना ते अनुकरणीय असं आहे। सर्वत्र उल्लेख असतो की 63 वर्ष हा एक उपक्रम चालू आहे आणि आता 3री ते 4थी पिढी या नाटकाच्या क्षेत्रामध्ये घडवण्याचं काम महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। दरवर्षी या स्पर्धा संगीत सूर्य केशवराव नाट्यगृहात जे वैशिष्ट्यपूर्ण त्याला होत असतात, पण दुर्दैवाने ते आधीच्या पक्षस्थानी झाल्यानं या ठिकाणी पुनर्बांधणी चालू आहे आणि पुढची स्पर्धा तिथं होईल अशी सगळ्यांची तीव्र इच्छा आहे। या स्पर्धेसाठी गेले अनेक वर्ष समन्वयन काम करणारे प्रशांत जोशी सर आणि त्यांचा सर्व चमू या ठिकाणी आहे। या नाटकाच्या संयोजनासाठी बॅकस्टेजने ते महत्त्वाची भूमिका करतात। प्रशांतजी, आपल्या सर्व सहकार्याची ओळख करून द्या, स्पर्धेविषयी बोला। नमस्कार, मी प्रशांत जोशी, समन्वय संजय सोमची माझे सहकारी, याचबरोबर पुष्कर बोरगावकर, आमचे गणेश, तसेच आमचे जे डोअरकीपर म्हणून काम करणारे मुल्ला, सचिन, गडकरी आणि प्रदीप, हे सगळेजण आहेत। बरेचसे सहकारी आतमध्ये आहेत आणि नाटक अजूनही सुरू आहे। एकूणच ही जी 63वी राज्यनाट्य स्पर्धा आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेली। सांस्कृतिक कार्य संचालनालय या स्पर्धेचं आयोजन करतं गेली 63 वर्ष। खरं तर केवळ मराठी राज्यनाट्य स्पर्धा असं नव्हे तर संगीत नाट्य स्पर्धा, संस्कृत नाट्य स्पर्धा, विशेष मुलांच्यासाठी स्पर्धा आणि हिंदी नाट्य स्पर्धा या व्यतिरिक्त अनेक विविध अशा कलांचा महोत्सव स्पर्धा शासनाच्या वतीनं घेण्यात येतात। त्यापैकीच हा एक भाग राज्यनाट्य स्पर्धेचा मराठी। कोल्हापूरसहित महाराष्ट्रभर 24 केंद्रांवर ही स्पर्धा संपन्न होत आहे। काही स्पर्धेला 10 नाटकं आहेत, काही स्पर्धेला 15 आहेत, तर आपल्या इथे कोल्हापूरला 19 नाटकं आहेत। कोल्हापुराच्या काही संस्था यावेळेला उतरू शकल्या नाहीत काही कारणानं। संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या संदर्भात जी दुर्घटना घडली त्याच पार्श्वभूमीवर आत्ता राजर्षी शाहू स्मारक भवन दसरा चौकमधील या नाट्यगृहामध्ये ही स्पर्धा होते। पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचा उत्स्फूर्त आणि प्रचंड सहभाग इथे आहे। कुठंही झालं नाही असं की नाट्यगृह रिकामं पडलं आहे। किमान 200 आणि जास्तीत जास्त 350 अशी प्रेक्षक संख्या आहे। आपल्याकडं 385ची कपॅसिटी आहे, परंतु काही सन्माननीय पासेस द्यावे लागतात आणि हे पासेस जे असतात हे संस्थांसाठी प्रत्येक 2 देण्यात येतात। त्या व्यतिरिक्त काही ज्येष्ठ नागरिकांना की जे रंगकर्मी आहेत त्यांच्यासाठी देण्यात येतात। एकूणच ही स्पर्धा संपन्न होत असताना काही गोष्टी महत्त्वाच्या ज्या आहेत त्या नमूद कराव्या लागतील। शासनानं हा उपक्रम पहिल्यापासून राबवला आहे, त्यामुळे त्यांच्या वतीने मी आत्ता जे कोल्हापूरच्या केंद्रावरचा समन्वयक या नात्यानं सांगतो आहे की पहिल्यापासूनच रसिक प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला। 19 संस्थांनी त्यांच्या कुवतीनुसार उत्तम सादरीकरण करण्याचा प्रयत्न केला। कमी जास्त हे होऊ शकतं, कारण ही सगळी हौशी मंडळी असतात। काहीजणं पहिल्यांदाच रंगमंचावर आलेली असतात, काहीजणं जुनी असतात, पहिल्यापासून काम करत असतात। त्यामुळे त्यांना जे आकलन होत असतं किंवा त्यांना त्याचा जो काही सराव होत असतो त्यानुसार ते इथं सादरीकरण करतात। रसिक प्रेक्षकांनी या सर्वांना उत्स्फूर्तपणे प्रोत्साहन दिलेलं आहे, ही सगळ्यात महत्त्वाची बाब। आदरणीय परीक्षकांनी त्यांचं काम चोखपणे पार पाडण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलीच आहे। माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी उत्तम भूमिका पार पाडली, परंतु याच्यामध्ये ही स्पर्धा जी होते याच्याबद्दलच्या बातम्या सर्व दूर पसरवण्यामध्ये आमच्या मीडियातल्या सर्व लोकांनी, सर्व पत्रकार बंधू भगिनींनी, स्थानिक चॅनलनी जे काही समीक्षण लिहून स्पर्धेबद्दलचा वृत्तांत त्यांच्या माध्यमातून प्रसारित केला, यामुळं सुद्धा प्रेक्षक संख्या वाढायला कारणीभूत ठरलं आहे। एकूणच सर्वांच्या व्यवस्थित समन्वयानं आणि प्रत्येकाने याच्यावर कष्ट केलेले आहेत, योगदान दिलेलं आहे, म्हणून ही स्पर्धा व्यवस्थितपणे पार पडली। मी सर्वांचं माझ्या सहकाऱ्यांच्या वतीनं आणि शासनाच्या वतीनं आभार मानतो।